जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती। आणि निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं आक्षेपार्ह आवाहन। ओबीसींमधून आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 24 तारखेपासून आंदोलनाची हाक, गावागावात रास्ता रोको आणि नेते मंडळींना वावरात बंदी करणार, जरांगेंचा इशारा। मराठा समाजातल्या वृद्धांनाही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकाचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार, मनोज जरांगेंचा इशारा। जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांची जरांगेंवर सडकून टीका, फक्त प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप। पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई, पुणे आणि दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातली आजपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी हायकोर्टात सुनावणी, शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस, 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, 14 मार्च पर्यंत सुनावणी तहकूब। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट, राजकीय चर्चांना उधाण, राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवार यांचं स्पष्टीकरण। काँग्रेसचे 7 आणि शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात, अमोल मिटकरी यांचा मोठा दावा, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाभूकंप होणार, मिटकरींचं वक्तव्य। धार्मिक कार्यक्रमामध्ये 400 ते 500 जणांना विषबाधा, अनेक रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार घेण्याची वेळ, बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारजवळची घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।